गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली। आज आपण स्पेशल नाश्ता बनवतोय। आज इडली ढोकळा हे आहे। त्यासाठी काय काय इंग्रेडिएंट्स पाहिजे सगळे तुम्हाला आता दाखवणार आहे। हे पहा, एक वाटी। तर आता इडली ढोकळा बनवायचा आपल्याला, तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी डाळीचं पीठ म्हणजे आपलं चना डाळीचं पीठ, अर्धी वाटी बारीक रवा, मीठ, लिंबू सत्व, बेकिंग हा आहे बेकिंग सोडा, ही थोडी हळद लागेल, थोडंसं आपल्याला चिमूटभर साखर लागेल आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं लागेल तेल, तर आणि पाणी। पाणी आणि त्यानंतर जे काय लागेल आणि कसं फेटायचं काय ते आता दीदी तुम्हाला दाखवते। तर आता सगळ्यात आधी आपण एका पातेल्यामध्ये एक वाटी डाळीचं पीठ घेऊया, त्याच्यानंतर अर्धी वाटी रवा घेऊया, त्याच्यानंतर एक थोडंसं चिमूटभरच हळद टाकायची आपल्याला त्याच्यात, त्यानंतर आपण टाकणार आहोत थोडंसं लिंबू सत्व, थोडासा आंबूसपणा येण्यासाठी, त्यानंतर आपण टाकणार आहोत थोडीशी साखर, नंतर थोडंसं तेल। हे तेल जवळपास आपण दोन चमच्यापर्यंत टाकलेलं आहे। नाही तर आपल्याला टाकायचं आहे मीठ, थांब परी थांब। हो बेटा, एक मिनिट। आता आपल्याला हे सगळं पाणी टाकून हळूहळू फेटून घ्यायचं आहे। जास्त पातळ नाही करायचं हे बॅटर, हे थोडंसं आपल्याला घट्टच ठेवायचं आहे, कारण आपल्याला आता हे जवळपास 15 ते 20 मिनिटं छान असं भिजवून ठेवायचं आहे, म्हणजे छान रवा असा फुलला पाहिजे। मग त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकून आपल्याला इडलीच्या स्टँडमध्ये लावून शिजवून घ्यायचं आहे, वाफवून घ्यायचं आहे। तर हे बघा, हे असं झालेलं आहे बॅटर। आता हे आपल्याला छान असं झाकण ठेवून जवळपास 15 ते 20 मिनिटं छान झाकून ठेवायचं आहे। मग आपण हे भिजून झाल्यानंतर पुढची रेसिपी पाहूया। तर आता आपण पीठ भिजत ठेवून आता आपल्याला 15 ते 20 मिनिटं झालेलं आहेत। तर आता आपल्याला इडली ढोकळा करण्यासाठी आता आपण इडली पात्रामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ह्या त्याच्या प्लेट अशा तेलाने ग्रीस करून घेतलेल्या आहेत। तर आता हे बघा, तर हे आता असं भिजलेलं आहे हे पीठ। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे बघा, हे 1 टेबलस्पून आहे। तर आता आपल्याला जवळपास अर्धा चमच्याच्या थोडा खाली बेकिंग सोडा टाकायचा आहे। बेकिंग सोडा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे ते ॲक्टिवेट होईल। ते झाल्यानंतर त्याला आपल्याला असं छान फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान पीठ असं फुलेल। तुम्हाला पाहिजे तुम्ही त्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी टाकू शकता, जास्त पण रणी त्याचं कन्सिस्टन्सी बॅटर नसायला पाहिजे। आता एकीकडे मी गॅस लावून घेतलेला आहे। आता हे ॲक्टिवेट झालेलं आहे बॅटर। तर आता आपल्याला जास्त वेळ न लावता हे आता आपल्याला लगेच त्याची इडली स्टँडमध्ये टाकून इडली लावून घ्यायची आहे। हे पहा, अशा प्रकारे त्यामध्ये बॅटर टाकून 15 ते 20 मिनिटावर इडली कुकरमध्ये होऊ द्यायचं, मोठा नाही। तर हे बघा, आता आपला इथे इडली ढोकळा काढून रेडी आहे। तर आता आपल्याला त्याला फोडणी घालायची आहे। तर फोडणीमध्ये मी टाकलं आहे जिरे, मोहरी, थोडंसं हिंग, कढीपत्ता आणि मिरची। तर आता याला छान अशी टेस्ट येण्यासाठी आता आपण ह्याच्यावरती छान अशी फोडणी घालून घेणार आहोत। छान पसरवून घ्यायची फोडणी, म्हणजे त्या मिरचीचा जो
फ्लेवर आहे तो सगळीकडे उतरला पाहिजे. नंतर त्याच्यावरती अशी छान कोथिंबीर टाकायची. तर असा तयार आहे आपला इडली ढोकळा. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा.